नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या मेळघाटामधील धारणी तालुक्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या मासळ्यांचे उत्पादन होत असल्यामुळे एक चांगले रोजगारांचे माध्यम बनले आहे। तालुक्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या ज्यामध्ये तापी, सिपना, डवाल, खंडू, खापरा, तलवार, कोकरी, मेलडोह, मधुवा या सर्व नद्या दुथडी व मोठ्या प्रमाणामध्ये वाहणाऱ्या नद्या आहेत। या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासळ्या असल्यामुळे क्षेत्रातील जवळपास 150 गावालगतचे आदिवासी व इतर ग्रामस्थ नद्यांमध्ये जाऊन मासळी पकडण्याचे काम करतात। काही लोक स्वतःच्या खाण्यापुरत्या तर काही लोक जास्त प्रमाणामध्ये त्या पकडून त्यांचा व्यवसाय सुद्धा करतात। मेळघाटामधील सिंचन तलाव ज्यामध्ये खारी, साद्राबाडी, गौलांडोह, सावलीखेडा, मांडवा, रंभाग, बोबदो, सालई, लवादा, बेरदा, गंभेरी, जूटपाणी, मोगरदा व नांदुरी यामध्ये पेसा कायदा अंतर्गत तलाव लिलाव करून हर्रास केले जातात। हे हर्रास झाल्यानंतर तलावात मोठ्या प्रमाणामध्ये बीज टाकून मत्स्य उत्पादन केले जाते। या सिंचन तलाव व नद्यांमध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या मासोळ्या ज्यामध्ये सोना, कतला, करचा, रहू, सावल, बाम, पळण, मलिया, भातमच्छी ह्या मासोळ्यांचे प्रमाण जास्त दिसून येते। दर दिवसाला जवळपास 15 ते 20 क्विंटल मासळ्या काढून हा माल खपविला जातो। संपूर्ण मेळघाटामध्ये पावसाळ्यामध्ये या मासोळ्यांची मोठ्या स्तरावर मागणी असते आणि मेळघाटवासियांचे आवडते व्यंजन म्हणून मासोळ्यांचा उपयोग मेळघाटामध्ये केला जात आहे। अनेक वेळा जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानंतर नदी रौद्र रूप धारण करतात व नदीचा प्रवाह हा जास्त होऊन या प्रवाहामध्ये अनेक वेळा मासळ्या पकडणारे लोक वाहून गेल्याच्या दुःखद घटना सुद्धा धारणी तालुक्यात बहुतांशी घडलेल्या आहेत। तरी सुद्धा मेळघाटातील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून मासेमारीचे काम करतात हे विशेष। धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।